तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय विठ्ठल साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी सत्य सत्य भाक माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भवव्यथा जाईल तुमचे येणे भवव्यथा जाईल तुमचे सख्या विठ्ठलाची आण मग सख्या विठ्ठलाची आण मग साधतील येणे ये परलोक साधतील येणे परलोक साधतील येणे
माया जाळ नासे या नामे करुणी. महाराज असं म्हणायचे की माया म्हणजे ही या जी मा म्हणजे नाही नसताना जी असते ती म्हणजे माया असं सुरुवात करून दिलेली आहे आपल्याला. चिंतनाला पुढे विचार करावा म्हणून ते तसं हे जे मायाजाळ आहे आपल्याला पुसते व्यवस्थित. हे मायाजाळ आहे, मायाजाळ आहे ते पुस्तच आहे, फक्त हे काय चाललं ते पुस्तक काय. तर मायाजाळ नासे या नामे करू नये. नसताना जी आहे असं वाटतं ती असताना नाही असं करून दाखवणं हे अभंगाचं काम. हे नसताना आहे असं वाटतं. अस्तित्व खरं म्हणजे ह्या गोष्टींना अस्तित्व नाही. कशा अर्थाने अस्तित्व नाही तर त्यांना शाश्वतता नाही, त्यात बदल आहेत, त्यात सातत्याने काय होतं हे कळत नाही आणि प्रत्यक्षात जसा पडदा कोरा व्हावा तसं माणसाचं होतं. माणसांच्याबद्दल होतं, संबंधात होतं, सत्तेत होतं, काय स्थावरात होईल, जन्मात होईल, सगळ्यात होतं. त्याचं वाटतं ते नाहीच होतं. जे आहे असं वाटतं ते. मग जे आहे जे नसून आहे असं वाटतं आहे आणि त्याच्यावर आपला जवळजवळ सगळा व्यवहार आपण अवलंबून ठेवलेला आहे. तर मग त्यांना त्याचा विचार करणं भागच आहे. कारण साधतीला येणे इह आणि परलोक सांगितलेलं आहे. तेव्हा साधतीला म्हणजे काय, काहीतरी ज्याला साधायचं आहे त्याचं साधेल. ज्याला काही ज्या अर्थाने साधायचं काही नाही आहे, हे सगळं चाललेलं आहे, ते उत्तम आहे, तर मग उत्तमच राहू द्या असं आहे. तेव्हा ज्याला साधायचं आहे त्याला साधायची शक्यता आहे. ज्याला साध्य आहे, जो साधन करतो, ज्याला साधायचं आहे त्याला साधेल. त्याला काय साधेल ते त्याला इहही साधेल आणि परही साधेल. आधी त्यांनी सत्य सत्य भाक माझे त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. सख्या विठ्ठलाचे आणं माझं एवढंच सांगितलं आहे. तर मग इह साधायचं आहे, इह साधायला काहीतरी लागेलच ना. त्याचा संबंध त्या श्लोकातल्या याच्यातल्या अभंगातल्या चरणाचा संबंध याच्याशी आहे. मायाजाळ नासे म्हणजे इह साधायचं असलं तर इथली माया गेली पाहिजे म्हणजे ती इह साधेल. दोन्ही वेगवेगळी साधून द्यायची ना. आता इह साधणार कसं, इह तर मनुष्याला सारखं घाई लाटते. जे आजूबाजूला पसरलेलं आहे ते सगळं होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं, काय होतं तेही कळत नाही, असं होतं म्हणजे शेवटी भ्रम होतो. दुजयाला आहे ना भ्रांती आणि साधकाला शांती. ती कुठली तर दुजयाला भ्रांती, त्याला सतत जग हे आहे पण भ्रांतिमान आहे. मृगाजाळाच्या मागे जावं तसं आहे. हे तिथे अगदी पाणी भरून ते परवाच्या योगाभ्यासाच्या याच्यात आहे वर्गामध्ये की पाणी भरून आणायचं. मोठी माणसं सांगायची की जा थोडं घेऊन ये, ते जग द्यायचे सांगायचे जा थोडं पाणी घेऊन ये. दिसते ना समोर. त्या वातावरणाचा परिणाम आहे. जिथे अशा उन्हाच्या तीव्र ज्वाळा आहेत, विशिष्ट पद्धतीच्या कोणामध्ये ते पडतं आहे तिथं ते तरंगतं अक्षरशः. वरसुद्धा रस्त्यावर तरंगतं, वर तरंगतं. कुठेही जा आणि पाणी भरून घेऊन ये. मग ती पळत जायचं म्हणले आम्ही. योगाभ्यासातले एक जण सांगतात की आम्ही तिथं जाऊन ते भरून आणायचं. तिथे गेल्यावर काही नाही हे कळायचं. तसं बऱ्याच ठिकाणी गेल्यावर काही नाही हे कळतं. अशा बऱ्याच ठिकाणी आपण गेलेले असो की जिथे आता काही नाही असं कळलं, मग तरीसुद्धा पुन्हा मनुष्य दुसरीकडे जायचा थांबत नाही आहे माया. त्याला असं वाटतं परत दुसरीकडे, परत तिसरीकडे, परत चौथीकडे. अशाच गोष्टी आजवरच्या आयुष्यात ज्या ज्या घडल्या त्या अशा तऱ्हेनं कधी घडल्या पण अंतिम नाही घडल्या. मला इथं आलो आणि आता मला कुठे जाऊ नये असं वाटतं असं नाही झालं. घरात आलो, घर बांधलं, आता मला कुठे जाऊ नये असं वाटत नाही, तसं नाही होत. परत पुन्हा त्यात आता एक घर झालं, त्याचा मग इंटिरियरला थांबला का माणूस, बाबा घर झालं, निवारा झाला, पाणी आहे, सगळं आहे, सगळ्या सोयी करून ठेवल्या, झाले, आमकी झाली, लाईट लावून झाले, सगळं झालं, आता शांत बसावं नाही.
मग तो म्हणतो कारण हे मिळून ते शांत होत नाही ना मायाजाळ आहे ते, त्यामुळे ते असं पुढं पुढं जात राहील तर ते आणखीन पुढं जात राहतं आणि माणसाला मात्र खिचून घेतं. हे जे काय याच्यामध्ये त्याला असं वाटत राहतं, म्हणून त्याला इह साधत नाही त्या अर्थाने. कारण ते जाळ आहे हे कळतच नाही. जाळं आहे आणि आपण अडकलेले आहोत हे कळतच नाही, जाळ्यातच उड्या मारत होतो नुसता. मग त्याच्यामुळं असं होतं. मग ते आपल्याला एकदा ओळखावं, मग ते साधून द्यायचं आहे त्यांना. कारण ह्यामध्ये या जगात वावरताना जशी परिस्थिती बाहेर आहे तसं आपल्याला सामोरं जाणं आवश्यक आहे. मग माया हवीच तरी कशाला हाही प्रश्न आहे ना. इतकं सगळं जर आहे आणि ते जाळ आहे, ते अमकं आहे तमकं आहे, असं आहे, हे सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे, तर मग कळलं खोटं हवं कशाला आपल्याला. ते खोटंच आहे. तर आपण खोट्यात येऊन व्यवहार केला तो पुरा नाही केला म्हणून हवं आहे. नाहीतर काही आपल्याला त्याची गरज नाही. तशी आत्मस्वरूपाला कशाचीही गरज नाही. ते तिथेही आहे इथेही आहे, सगळं एकच आहे. इतकं सगळं त्याच्या गुणवत्ता किंवा त्याचं काम असताना मला ह्या मायाजाळात का वावरावं लागतं. ते दोषरे जातील अनंत जन्मीचे, त्यासाठी तेच आठवून ठेवलं आहे. तर त्यामुळे राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, मत आहेत, माझा आग्रह आहे, माझा अमुक आहे, माझा तमुक आहे, तुमचं सगळं एकदा ह्या माळ्याच्या जाळात घुसळा आणि ते मायाजाळी नष्ट होऊ दे आणि तेही नष्ट होऊ दे असं त्यांना म्हणायचं. तर आपण हे म्हणतो हे तेवढं राहू दे आणि जे काय उरलेलं माझं राहिलं आहे तेवढं सगळं एकदा होऊ दे. मग आता तेवढं सगळं होऊ दे तर मग होऊ दे. बरं त्याच्याकडे ते असं नष्ट होतं असंही नाही. दुसरे नष्ट करण्याचे खूप प्रकार आहेत. वस्तू आहे, एखादा काय भांडखोर माणूस आहे ची कल्पना करू, पण तो आपल्याशी भांडत नाही, तर मग आपल्याला त्याचा काही उपद्रव आहे का? तसं माया आहे पण आपल्याला त्रास देत नाही, खेचत नाही, भगवंतापासून दूर नेत नाही. हे असं जर असेल तर ती असली म्हणूनही काही बिघडत नाही. असू देत तिला, कारण तिच्यामुळंच ही सगळ्या जगाला आकार आहे. न्यायामध्ये आकार आहे. निर्गुणात कसला आकार आणि काय? तिथं काय आकार नाही, काय नाही, भगवंतच आहे फक्त. ते तर आम्हाला एकदम काही असं जाता येत नाही आहे. मग काय करावं? मायात राहावं आणि मायाच्या बाहेर राहायचा प्रयत्न करावा. ही माया ओळखून असावं वेगळी माया आहे. हे आज चांगले म्हणले तर उद्या चांगले म्हणतील असं नाही. हे आज वाईट म्हणले म्हणून उद्याही वाईट म्हणतील असंही नाही. उद्या एकदम साष्टांग नमस्कार, हो सगळं चुकलं, अरे असं कसं काय चुकलं. म्हणजे त्याच्यातही काही खात्री नाही आहे. चांगल्यातही खात्री नाही, वाईटही खात्री नाही. म्हणजे थोडक्यात जगाला सत्यत्व नाही. महाराज जे म्हणले की जगाच्या निंदास्तुतीला आपण किंमत देणं म्हणजे जगाला सत्यत्व दिल्यासारखं आहे. असं जर देणार असाल तर फसून चाल म्हणले. याचाच अर्थ तुम्ही भगवंताला सत्यत्व दिलेलं नाही, तुम्ही जगाला सत्यत्व दिलं आहे. मग ते लोक चांगले वाईट म्हणते, हा करतील तो करतील, ते काय करायचं ते करत. तुम्ही कर्तव्याच्या वाटेनं बरोबर चालताय ना, त्यांनी सांगितलं तसं वावरतं ना, बरोबर. परत त्याचे परिणाम आहेत ते आपल्याला पूर्वीचं आहे. ते आपल्याला सगळे ऋणांबंध आहेत, हे आहे सगळं पुरं करणं भागच आहे, त्यासाठी ते आहे. मग हे असल्याने आपण जर सावध असलो तर आपल्याला त्रास होत नाही. सावधान माणसाच्या घरची वस्तू चोरीला जात नाही. तसं आपला भगवंत सावधान असलं म्हणजे प्रपंचात सुद्धा चोरीला जात नाही, राहतो सगळं असूनसुद्धा. सगळे मायाजाळ बाजूला असूनसुद्धा. म्हणून यांचं ते दुकान आहे, ते आहेत सांगणाऱ्यांचं सुद्धा, तुकोबांचं सुद्धा दुकानं आहेत, अमकं आहे, काय उधारे आहेत, बुडवलेले आहेत, लोकांनी पैसे बुडवले, अमकं केलं तुमके सगळं आहे. आपल्याला काय आहे असं त्यांना आहे. त्यामुळं आपण पाहिले नाही तशी परिस्थिती त्यांना आहे. असं सगळं असूनसुद्धा ते काय मायाजाळात नासे या नामे करून मी खात्री देऊन सांगतो म्हणतात. म्हणजे ह्यातच राहून म्हणतात परत. ह्यात राहून जगून सगळ्यांचं काय ते पुरं करून पुन्हा बाजूला तटस्थ होऊन माणसाला उपकारात सुद्धा तटस्थ राहणं अवघड आहे. आणि दुसऱ्या जे काय आहे त्या मार्गात तर तटस्थ राहणं फारच अवघड आहे. ते त्यामुळं त्यांना ते बाजूला राहता येतं. तर तसं राहता येतं म्हणून त्यांना ते बाधत नाही आहे. ती नसेल आणि कशाच्या ह्यानं नसेल, नाहीशी होईल. नाहीशी होईल म्हणजे काय जग नाहीच होईल का? मायाजाळ नाहीच होईल का? बाहेरचं झाडं पेडं वृक्ष पान काय सगळं ते नाहीच होणार का? तर ते नाही, ते तसंच राहणार. पण त्याची जी खेच आपल्याला आहे ती खेच नाही. आता हे असं असलं पाहिजे. झाडं लावली, काळजी करायची, हे सगळं खरं आहे. पण नामातून उठून मी काळजी करीत नाही. झाडं लावली ना, पाणी घालायला पाहिजे, बरोबर आहे. मग आता ते नामाच्याच वेळेत घालायला पाहिजे का? नाही. या नामे काय जो नाश होणार आहे तो होत असताना आपण उठून मध्ये गेलो तर मग ते काम लागलं आपल्याला. काम आता म्हटलं तर बाह्यता काम चांगलं आहे. झाडाला पाणी घातलं तर काम चांगलं नाही आहे का? पुण्य होती पापे आमच्या मते त्यातलं आहे ते. तर अशी कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या म्हणून त्यांनी नामाला त्रास. नाम झाल्यानंतरही राष्ट्रपती उपराष्ट्रपती असले तरीसुद्धा माझी नेमाची वेळ. तर शंकराचार्यांचं बोलावणं असलं तरी गुरुदेवजी म्हणाले तसं नामाने सोडलं तर येईल. म्हणजे मी कोणाच्या ताब्यात आहे? मुळात मायेच्या नव्हे, नामाच्या ताब्यात आहे. नामाच्या ताब्यात म्हणजे गुरूंच्या ताब्यात. त्यामुळे त्यांच्या ताब्यात आहे. तरी सोडलं तर येतो. जरी त्यांना मोठा आनंद शंकराचार्य झाले, त्यांना जरी आनंद असला तरीसुद्धा
नामानं सोडलं तरी येईल त्यावेळेला. आता सकाळी एकदा नेमाला बसल्यावर तो 3 तास चालेल, 5 तास चालेल का 7 हे माहीत नाही. ते झाल्यानंतरची वेळ तुमची आमची जमली तर भेटू, नसेल तर नाही. आता नसेल तर नाही म्हणण्याची ताकद कुठून आली? ती त्याच नामातून, आणि त्याला सबीज म्हणतात तसं, की त्या नामातून आली ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांची सगळी शक्ती ओतलेली आहे. आता शक्ती ओतलेली वस्तू दुसऱ्याच्या हातात दिली म्हणजे त्याला सगळी शक्ती प्राप्त होत नाही, त्याला ती जिवंत ठेवावीच लागते. बीज हातात दिलं म्हणजे लगेच अंकुर येऊन झाड होतं का त्याचं? ते दिलेलं बीज तो जमिनीत योग्य ठिकाणी ते पेरतो, त्याला पाणी घालतो, त्याची काळजी घेतो, सगळ्या हवामान बघतो, सगळं करून जेव्हा तो ते करतो तेव्हा त्याला कुठेतरी त्या बीजाला अंकुर येतो. मग त्याचे वटवृक्ष झालेले आपण बघितलेले आहेत, ज्या वृक्षांच्या तळी असंख्य माणसं येऊन विसावा घेऊन जातील, त्यांना काहीतरी मिळेल असा महावृक्ष करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणजे ते जे बीज नाम आहे ते त्या अर्थाने ते बीज आहे की ज्याला पुढे अंकुर येऊन विस्तार होऊन मनुष्याला प्रपंचापासून विसावा आणि शांती मिळेल अशी व्यवस्था त्याच्यात आहे. पण ते केव्हा आहे? ज्या वेळेला हे आपण काही करू तेव्हा आहे. त्यांनी दिलेली नामं सगळ्यांनाच आहेत, सगळी सबीजच आहेत त्या अर्थाने. ते अगदीच तांत्रिक शब्द वापरायचा होता, सबीजच, त्यात काहीतरी आहेच. पण जसं महाराजांनी सांगितलं की तो मारुतीच्या ठिकाणी सुद्धा निखाराच आहे, आपल्याही ठिकाणी निखाराच आहे. त्याने सातत्यानं तो फुलवलं आहे. ते सातत्यानं आणि फुलवणं दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. फुलवणंही पाहिजे पण सातत्यानं पण पाहिजे. कधीतरी मी पाणी घालून नाही, रोज पाणी घालून नाही. फुलवायचं असतं तर रोज फुलवून नाही. रोज जेव्हा तो हे अंगार आहे तिथे काय जो मिळता तर तू फुलवीत राहिला असेल तर त्याची ज्वाळा होते, म्हणून म्हणले त्याच्यात ज्वाळा निर्माण झाली. आपल्याकडे तेच आहे. त्यांनी ते प्रयत्न केले, आपण ते केले नसतील तर करावे. म्हणजे या नामे करुनी माया जाळ नासे, ते हे त्यांना इह साधून द्यायचं याच्यातलं आणि परही साधून द्यायचं. आता इथलं काम करताना तिथलं काम करायचं, हा काय कार्यक्रम आहे? इथे जसा मी बाहेर वावरताना जसा व्यवहाराने जसा असेल तसा वावरू शकतो आणि आत मी जसा आहे तसा राहू शकतो. ही माणसाला देणगी आहे मोठी. तो मनाने भगवंताचंच गुंतलेला आहे आणि प्रपंचाचे व्यवहार मात्र प्रपंचासारखे करतो. कृष्णमूर्ती ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ते खूप कॉन्टिनेंटल काम आहे सगळं, ते सगळ्या युनिव्हर्समध्ये कुठेही फिरले तिथे जिथे जातील तिथे जो वेश असेल तो ते करीत. त्यांना इकडे आले पाहिलं तर 2-3 कुर्ता याच्यात ते दिसतील तुम्हाला, साध्या पायजमान याच्यात हेच दिसतील. आणि तिथं ते व्यवस्थित हे लावून विंचट टाय वगैरे कृष्ण आत तेच आहे ना म्हणणाऱ्याचा, पण त्याचं बाह्यांगाचं त्यांनी सांभाळलं. इथं ते विचित्र असेल, लोक वेशाकडेच जास्त बघतील असं होतं ना माणसाचं की. आणि माणसाला उलटी अपेक्षा असते लोकांनी बघावा त्याच्या, म्हणून तर ते इतक्या वेळा त्यात एका दिवसात किती वेळा साड्या लागतात, बदलायला लागतात, होय की नाही? त्यांना मी मायमाऊलीना काही म्हणत नाही, पण मूळ मुद्दा आहेच की नाही शेवटी, की ते दर कार्यक्रमात 3 तासांनी 2 तासांनी 2 तासांनी 3 तासांनी 2 तासांनी बॅग रिकामी होईपर्यंत सगळं करावं लागतं. पुन्हा ती बॅग उचलून नेऊन ठेवावी लागते. आणि मग कोण काय म्हणते की नाही हा प्रश्न असतो. कोणी काहीच म्हटलं नाही, उगाच लग्नाला आलो असं वाटतं. म्हणजे वास्तविक खरं लग्न आहे स्वतंत्र विषय आहे ना, त्याला जायचं म्हणजे त्यांच्यासाठी जायचं, ॲक्शन टाकायला जायचे, आपली भावना काय ते व्यक्त करायचे. पण माणसाला ते तसं वाटत नाही. त्याने एखादं म्हटलं हां ते कुठून आणलं काय असेल चुकीचं आहे, 15 मिनटं ती छान झालं, बस लग्नाला गेल्यासारखं वाटलं. लग्नाला गेल्यासारखं वाटलं हे ह्याच्यात काय आहे खरं? म्हणजे तुम्ही जे नाही त्यांच्यासाठी गेला, त्यांच्यासाठी काय केलं, काय भावना सद्भावना काय व्यक्त केल्यात, तर त्याच्यात खरं ते वाटायला पाहिजे. पण ते आपल्याला ह्याच्यात वाटतं हेच मायाजाळ. ते ह्याच्यात कुठे गेलं वेशात, नाही का? त्या वेशामध्ये काही त्याचा काही संबंध नव्हता. खरं सांगायचं तर जो स्नेहाचा संबंध आहे तो त्या तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्यात त्याच्यात आहे, तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्यात त्याच्यात आहे, तुम्ही ज्या भावनेनं अक्षता टाकल्यात त्याच्यात आहे, तर त्यात तो सगळा आहे. पण तो इकडे सुटून इकडे मायाजाळ असल्यामुळं इकडे वेशात त्याच्यात जातो. हे का जातो? तर ते मूळ ते मायाजाळ ते कळत नाही. हे यामुळं झालं असं कळत नाही. करावं बरं का, माझं काय त्याबद्दल पण नाही. 4 नाही 5 वेळा नाही 6 वेळा जरी संध्याकाळी पुन्हा लक्ष्मीपूजनाला आणि नवीन सगळे हरकत नाही, आनंदाने करा. आहेत आपल्याकडे सुदैवाने एवढं परमेश्वरांना, नाही तरी ते वापरल्याशिवाय काय तो उपयोग तरी काय. त्यामुळं वापरा, हरकत नाही. पण मायाजाळ काय आहे ते लक्षात ठेवावं की ह्याच्यामुळे मला जर रिकग्निशन, ह्याच्यामुळे जर काही मान्यता, ह्याच्यामुळे जर कोणी ॲप्रिसिएशन करणार असेल आणि त्यासाठी मी ते करत असेल तर मी जाळातच आहे. काय करायचं ते करावं. त्याला काय म्हणायचं तू म्हणतो, नाही म्हणायचं तू म्हणत नाही. बरं तो तरी चांगलं म्हणतो, तो तोंडावर खरं सांग. मला मनापासून अगदी आतून आलं आहे आणि उगाच ह्यांना एवढं बदलता येत नाही म्हटलं एखादं असेल तर उद्या पुन्हा काय म्हणायला नको मागणं. त्यांनासुद्धा लक्षात आलं नाही असं त्यांनी म्हणायला नको, म्हणून तो म्हणतो आणि मागणं म्हणतो. मग नंतर काय म्हणायचं ते काय मी बोलत नाही. तर मागणं मग काय ते एकमेकींच्यात नंडांच्यात वगैरे होतं ना, तसं ते नंतर मग ते एकमेकींच्यात काय व्हायचं ते कमेंट होतं.
मग आता एवढं जर आहे तर कशाला त्याच्यात त्याला फार काय किंमत देऊ नये. म्हणजे मग मायेला सत्यत्व दिल्यासारखं होतं, जगाला सत्यत्व दिल्यासारखं होतं. ते सत्यत्व या अर्थाने नाहीच. त्याचं सत्यत्व एवढंच आहे, मला ते जन्म घ्यायला लावते एवढं माझं सत्यत्व आहे. इच्छेला काही त्या अर्थाने खरं सांगितलं तर प्रत्यय काय हरकत नाही, इच्छा राहू दे, पण तिने मला जन्म घ्यायला लावला नाही पाहिजे. त्या ती सात्विक आहे का, शुद्ध आहे का, ह्याच्याकडे लक्ष असावं ते तेवढ्यासाठी. अशी काही एकदम अगदी शुद्ध इच्छा घेऊन आलेली सत्पुरुष आहेतच. त्यांना काय दुसरी प्राप्तीशिवाय भगवंताचे काय त्यांना नाहीच. हे सिद्धारूढांसारखी माणसं आहेत, काय कुठं स्वामींसारखी माणसं आहेत ती. त्यांचं काय बालक्रीडा काय म्हणतात तसं आपण ते काय एकदा ते संपला काळ ती ते बाहेरच पडलेले काय नाही, ह्याच्यात कशात नाही. पुन्हा ते सगळं साधून पुन्हा आपल्या जागेवर येऊन निवांत. आता तुम्ही कुठेही प्रपंचात इथे ठेवा तिथे ठेवा, कुठेही ठेवलं तरी त्यांना आनंद. मग हा आनंद काय तर त्यांच्याकडे तो एकदा स्थिर आहे आत. त्यामुळे आतल्यातलं काहीही आतल्याला धक्का लागू न देता प्रपंचात काय करायचं ते करायचं. आणि आपण उडवून प्रपंच घेणं म्हणजे मायाजाळ. अनेकांना आपण उडवून आमंत्रणाची वाट बघत नाही आलं बरं झालं, त्यांचे 500 रुपये वाचतं असं काय करत समजा त्यांचं विसरलं असलं छानच आहे ना. बरं आपले इतकी वर्ष संबंध आहेत, आपण त्यांच्याबद्दल चांगलंच म्हणणार आहे. तरीसुद्धा काही असू षष्ठीपूर्ती नाही तर अमुक नाही तमुक नाही काय कसलाही कार्यक्रमातला आमचं काय लक्षात राहिलं नाही, त्यांच्या नाही लक्षात राहू दे, तुमच्या लक्षात येणं एवढं. मग आपण त्यांना 2 शब्द म्हटले संपलं. यापेक्षा त्याला महत्त्व देण्यासारखं काही नाही. पण त्या जाळात अडकलेला माणूस असल्यामुळं तो त्याच्यावर सुखदुःख भोगतो. विचारात तो मोठा झालेला असतो, काय ते त्याचं लग्न झालं असतं, काय ते झालेलं असतं. मग त्याचं काय ते चालूच आहे ना जगामध्ये, ते कुठे थांबले. बरं मी गेल्याने काय कार्यक्रम थांबलाय, न गेल्याने काय होणार आहे का, असं काही काय नाही. मी गेल्यामुळं झाला नाही, मी न गेल्यामुळं थांबत नाही. हे आपल्याला माहीत असलं तर जावं पण आणि न जावं पण दोन्ही. आपल्याला जे योग्य असेल त्यावेळेला ते करावं. पण वाट पाहण्यात जर त्याचा वेळ गेला समजा तर 8 दिवस नामाचे बुडाले ना. आता जवळ आलं म्हणतात. खूप ठिकाणी असं होतं की 4-5 दिवसावर लग्न येतं, कधीपासून ठरलेलं असतं आणि माणूस वाट बघत असतो पोचताना तरी येईल ना. काय नाही, 1 नाही 2 नाही, आमंत्रण नाही, काय नाही. आपल्याला बोलतात का नाही कोण आठवतो काय आपल्याला बोलवण्यामुळं करायचं. त्याचं चुकीनं राहिलं असेल, नजर चूक असेल, काय त्यांच्या मनात असेल नसेल, आपले संबंध चांगले हात जोडले, त्यांना त्यांचं कल्याण होईल महाराजांना सांगितलं तर त्याच्यापेक्षा जास्त खरं कल्याण होईल. आमच्या जाण्याने जे कल्याण होणार ते त्यांच्या आशीर्वादाने त्याच्यापेक्षा जास्त नाही होणार. मग मी त्यांच्याकडे जास्त मनापासून ते जर सांगितलं तर, आणि तसं सांगितल्याची गरज लागणार नाही अशी ज्याची भावना त्याला आमंत्रण येईलच. ती खात्री नसती गडबड म्हणूनच कदाचित राहतं. तर असं सगळं प्रपंचाचं स्वरूप आहे असं आहे. आता ह्याच्यात मला माझं काय आहे, मला जिथे जायचं आहे जिथे जायचं नाही, ज्यांना भेटायचं आहे ज्यांना भेटायचं नाही आहे, ज्यांचं काही कर्तव्य लागतो त्यांच्याशी करणं आहे, कोणाशी कर्तव्याला लागत नाही तिथं न करणं पण आहे. काय करायचं आणि काय नाही करायचं हा सुद्धा प्रश्न आहे जगामध्ये. कोणाशी आपला ऋणांबंध टाळून बघा, टळलं तर प्रारब्ध नाही, आणि समजा टाळते तरी उभं राहते प्रारब्ध आहे. हात जोडून समोर जा, काय असेल ते करून या. म्हणजे जे काय काम असेल ते आपलं, कारण ते आहे ते सुटणार नाही ना. पुन्हा या गल्लीतनं गेलं नाही तर पलीकडे गेलं, तेव्हा असं तर ते पुढे येणार असेल तर मग ते केलेलं बरं. मग हे जो ज्या भूमिकेवरून करतो आहे त्या अर्थाने त्याला मायाजाळ नाहीसं झालेलं आहे. त्याला फक्त कर्तव्य उरलं त्याचं, ते करण्यासाठी जगच लागतं. ती माणसं ऋणांबंधाची ती सगळी वासना देह करून आलेलीच असतात. त्यामुळे त्यांचा तो संबंध येतो. आला की तो यांच्या दृष्टीने आला, संपला, बरं झालं म्हणतात, सुट चाल पुढं. त्यांना पुढं जायचं आहे, आपल्याला तिथंच राहायचं आहे म्हणून अडचण. ज्याला तिथंच राहायचं आहे त्याला पुढे नेण्याची कुठलीही यंत्रणा नाही जगामध्ये. ज्याला पुढं जायचं आहे त्याच्यासाठी मदत करण्याची यंत्रणा कुठेही आहे. पण ज्याला तिथंच राहायचं आहे, हेच बरं वाटते, त्याला तेच बरं वाटते, असं होते म्हणून ते होत नाही. पण त्यांची ग्वाही आहे की जे खात्री आहे त्याने दिलेली की मायाजाळ नासं या नामे करूनी आणि साधतीला येणे इह परलोक. इहलोक साधणं म्हणजे काय आहे माझ्या दृष्टीने, की एक तर प्रारब्ध व्हायला ते पुरं करणं आणि पुन्हा कशात न अडकणं, आणि पुन्हा तिथे काहीतरी असे उपकार जगावर ठेवून गेले की जगाला स्मरण राहील. जगाला स्मरण राहावं याच्यासाठी नाही, पण इतकं स्मरण राहील एवढं काहीतरी जगासाठी झिजून घ्या. जगासाठी जिजविती जीवा ते त्यातलं आहे. तर जगासाठी झिजून गेले. त्यांच्यासाठी लोक झिजतात अशी परिस्थिती असली तर तेच लोकांसाठी काय झिजणार. ज्याची त्याची झिजण्याची पद्धत वेगळी असेल ते बरोबर आहे. काय जाऊन पाण्यात भरलं पाहिजे असला भाग नाही आहे. काहीतरी दुसरं असेल, काम ते केलं असेल, काही केलं असेल, पण ते त्यांचं सगळं कर्तव्य पूर्ण करून पुन्हा आणि एकदा जगासाठी काहीतरी करून जातात. त्या अर्थाने इह साधतं. एखाद्याला संधी मिळाली, परीक्षेला बसायचं आहे, संधी मिळालेली आहे, सगळं आहे, अनुकूलता आहे, पेपर आहे, त्याने जास्तीत जास्त अभ्यास करून संधी जर साधली तर तो पास झाला. तर आपण म्हणत नाही का त्याला त्यांनी संधीचा लाभ घेतला, हे चीज केलं. या अर्थाने इथे साधलं त्यांना संधी मिळाली पण त्यांनी साधलं. आता अशा संधी अनेकांना अनेक बाबतीत मिळतात, पण साधता येतात का. साधतीला येणे इह, ते इह काय कधी साधणार.
तर माझं ह्यातलं ध्येय निश्चित असावं. ही जी 2-3 ध्येय तेवढीच ध्येय आहेत आपल्याला. जगात नवीन काही प्रारूढ निर्माण न करणं हे खूप कठीण काम आहे. साधनेत जे निसर्गदत्ताने सांगितलं, तुम्ही काय करायचं ठरवलं याच्यापेक्षा काय सोडायचं ठरवलं ते मला सांगा. पूर्वीपासून जे करीत आला आहात, कोणाचा द्वेष केला, मत्सर केला, मयात अडकलो, अमकं झालं तमकं झालं, डोक्यातनं विचार जाईना, ह्याची काळजी त्याची काळजी, यातलं तुम्ही काय सोडायचं ठरवले का? हे काळजी आहे सोडायची ठरवली. हा ठीक, म्हणजे तुम्ही परमार्थातलं काहीतरी त्याला पूरक असं काम करतात, कारण त्याला मार्गच कामं सगळी जास्त झालेली असतात. म्हणून देवसमोर डोळ्यासमोर एकदम देव येत नाही. देवासमोर काय येतं ज्याला त्याला माहिती, ज्याच्या त्याचा विषय ठरलेला आहे तो डोळ्यासमोर येतो. त्याच्या स्वप्न कशाचं पडतं? पांडुरंगाचं पडलं, आपण अभिषेक करतोय, त्याला डोकं ठेवले, अशी स्वप्न पडणं म्हणजे दुर्मिळच आहे गोष्ट. त्याची एरवीची स्वप्न मात्र पडतात. ती कशाची पडतात? ते बाहेर जे चिंतन करतोय त्याचं चित्तात येतं शेवटी, मग ते वर येतं. मग ते चांगलं यावं ह्याच्यासाठी मी काय करायचं ते करणं, म्हणजे ह्यामध्ये मला मिळालेली संधी साधणं. ते साधतील, पण साधतील कसे? ओळखलेलं असलं आणि करत असू तर साधेल. त्यामुळे नवे कर्म नको आता ते म्हटलं आहे तसं. नवे कर्म नको आता, माया जाळा नासे या नामे करून. ते या नाम्यावर गेल्या वेळेला बोललो आपण, आत्ताही उल्लेख केला. प्रीतिचक्रपाणी असू द्यावे. ह्या सगळ्यात प्रेम नसलं तर काही उपयोग होत नाही. आणि म्हणून इथे पूर्वी असं म्हटलं आहे, म्हणजे यात अनेक ओळखारे वस्तू इतकं स्पष्ट म्हटलं आहे. म्हणजे भगवंत ओळखा म्हटलं, इथे म्हटलं तर हे आज्ञार्थ आहे. तुम्ही वस्तू ओळखा, ओळखारे वस्तू, सांडारे कल्पना, इथे सगळे आपल्याला आदेश दिसतात, इथे आज्ञा दिसते. पण प्रीतिचक्रपाणी असो द्यावे. प्रेम नाही कोणा हाती, काय करणार? त्याचं भगवंतावर प्रेम निर्माण व्हायचं आपल्या हातात नाही, म्हणून त्यालाच सांगितलं हे काम तू कर. ओळखारे वस्तू इथे मी तुला आज्ञा दिलेली आहे. माझ्या परीनं त्याने ते सांगितलं हे उद्धार होईल याची खात्री घेतली त्यांनी. मग त्या खात्रीला धरून त्यांनी आज्ञा पण केली की वस्तू ओळखा, म्हणजे सद्वस्तू ओळखा आणि असत काय ते पण ओळखा. जे खरं नाही टिकणारं नाही ते पण ओळखा आणि ते द्या सोडून त्या टिकणार. काय ते टिकणारं नाही त्याच्यातच मी वावरतोय म्हटल्यानंतर असं कसं काय न टिकणारं माझ्याबरोबर असतं? असं काय म्हणायचं कारण नाही. असे कसे काय लोक फिरतात, असे कसे काय निंदा करतात, असे कसे काय होतात? असंच चालणार जगामध्ये, कारण ते असतच आहे मुळामध्ये. असतात काहीही करतात. मला सांगा की इथे सद्वस्तू जर असेल, भगवंतात आपल्याला काही करता येतं का? काही करता येत नाही. पण जगामध्ये काहीही करता येतं की नाही? रोज उठून पेपर बघ, दुसऱ्या पानावर जायची सुद्धा इच्छा होणार नाही. पहिल्या पानावर मनुष्य थांबेल आणि सोडून देईल देवाच्याचं. हे आपल्याला आता दिसतं चित्र कुठल्याही भागात कुठेही. तर तिथे मात्र सांगितलं की ओळखा, तिथे आज्ञार्थ आहे. आणि इथे असं सांगितलं प्रीतिचक्रपाणी असं द्यावी, विनंती आहे. त्यात प्रेम ठेवा. आता प्रेम ठेवणं त्याच्या हातात आहे की नाही, ते काय तुकोबा म्हणतील सगळं होईल, पण प्रीतिचक्रपाणी असू द्यावी. तेव्हा भगवंतावरचं प्रेम मनात राहू दे आणि मग ज्याचं करायचं ते करा, तो भगवंतच आहे, त्यामुळे त्याचं केलं. असो द्यावी प्रीती साधूंचे पायाशी, ती सुद्धा सोपी नाही. साधूंच्या पायाची प्रीती लागणार नाही, कारण साधू मनासारखं तुमच्या सांगत नाही, ते हिताचं सांगतात. त्यामुळे लोक पळ काढतात. ते असं सांगितलं की पळ काढतो, शेवटी असं आहे त्यांच्या मनासारखं त्यांना हवं असतं. तर एक तर मनासारखं उत्तर येईपर्यंत असं चिठ्ठी टाकतात तसंच आहे. असं कसं करून झाले? भगवंतांनी सांगितलं ना आपल्याला, झालं. मग आता काय विचार करण्यासारखं यात काही नाही. बरं आपण विचार नाही ते काय भगवंत कधी भेटणार वगैरे, कधी मी काय करू वगैरे तसले काही नाही. विचाराच्या गोष्टी वेगळ्याच आहेत आपल्या. मग ते कशाला त्याच्यासमोर आहे? तर त्यामुळं हे असं करू नये. असो द्यावी प्रीती साधूंचे पायाशी, कदा कीर्तनाशी सोडू नये. कारण कीर्तनात एखाद्या वेळेला आपल्याला एखादा रणका भासण्याची शक्यता आहे. आपण खेड्यात सुद्धा जावा कीर्तन ऐकायला, एखाद्या बरोबर बसतो बरोबर की हे आपलंच होतं निघालं म्हणतो आपण. तर हे जे काय होतं ना ते तसंच असं निघत असतं. पुराण श्रवण सगळं जे सांगितलं पुढे ते त्यासाठी. तर यातून प्रीती राखायची, साधूच्या पायाशी प्रेम राखायचं. आपल्याकडे शेखेण नाही, हात जोडायचे आहेत. किती बारकाईनं सगळा विचार पूर्वीपासून करून ठेवलेला आहे. त्यांना काय प्रेम नव्हतं का? तर त्यांना काय मॅनर्स एटिकेट्स वगैरे काही कळत नव्हत्या का? त्यांना कळत होतं सगळं. त्यांना साष्टांग नमस्कार घालायला सुद्धा कळते. पण नमस्कारच ठिकाण नाही. काहीही माझ्याकडे एवढं पूर्वजन्मेची पुण्य अशी जाऊ देणार नाही. ठिकाण नाही. हात जोड, दोन्ही हातात जोडलेलं सगळं दोन्ही हातातच राहिलं. आणखीन काय मिळवायचं ते मिळवलं, त्याचा आशीर्वाद आहे, तो असू दे, तो आणखीन मिळाला. त्यामुळं तो नाही. त्यामुळे इकडे नाही, इकडे काय नमस्कार आहे, इकडे साष्टांग नमस्कार आहे. तर त्यासाठी हे प्रीती इथे सुद्धा कशावर नाही हे सांगतो आहे, साधूचे पायाशी प्रीती असावी असं म्हटलं. तेव्हा साधूंचे प्रेमसुद्धा कुठे आहे? आपल्याकडे देवसुद्धा कुठे आहे? देवाच्या तात्यासाहेब म्हणत महाराजांच्या डोळ्याला डोळे लावणं मला कठीण जातं, कठीण जातं. बरोबर आहे ना? कारण तिथं काय आपलं टिकेल त्याच्यातलं?
आम्ही जे काय बरोबर घेऊन आलो त्यातलं त्यांच्याकडे काय टेकणार, काहीच टिकायचं नाही, सगळं जळून नाही. त्यामुळं डोळ्याला डोळ्या लावणं शक्य होत नसे. म्हणे असो द्यावी प्रीती साधूंचे पायाशी. म्हणून आपल्याकडे पादुकांचं आणि याचं महत्त्व त्यासाठीच. पादुकांचं रहस्यच आहे मुळामध्ये, की तुम्हाला काय उभं करायचं ते तुम्ही करा, ते तुमच्या आटोक्यात कधीही येणार नाही. कारण त्याचा विस्तार वरचा लक्षात येणार नाही किती आहे ते कुठं आकाशात गेलं आपल्याला कसं कळणार. पण आपल्या हातात सापडण्यासारखं जास्तीत जास्त आपल्याला देऊ शकणार असं काय आहे, पाय आहे. पाय आहे त्याचा अर्थ त्यांनी दिलेला मार्ग आहे, त्यांनी पाऊलवाट आहे ती, त्या पाऊलवाटेनं पावलं चालावीत. मग ते पावलं चालले म्हणून पावलांना नमस्कार आहे, म्हणून या पादुकांना नमस्कार आहे. त्यासाठी म्हणून आपल्याकडे आपल्या अनेक सगळ्याच पंथामध्ये आहे, तसं कुठे नाही असं नाही. पण दत्तपंथाने विशेषतः निर्गुण पादुका वगैरे हे जे काय आहे ते काय आहे, निर्गुण म्हणजे त्यांना म्हणायचं नाही, काय नाहीच आहे असंच म्हणायचं, भगवंतच आहे थेट. आता तो कसा सांगायचा, म्हणून पादुका करून मनुष्य नमस्कार. आणि तेवढ्यात त्याला काय मिळायचं ते मिळून जातं. कारण जो नमलेला आहे, जो पायाशी आहे, त्यालाच वरच आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे ना. जो सेकंड करायला ते म्हणजे सेकंड करा जावं, अरे गुड नाईट आहे शेवटी. नंतर बाया काहीतरी करत राहायचं, दुसरं काय करणार, आयुष्यभर झालं तसं तिथे होईल. म्हणून ते प्रीती असावी साधूंचे पायाशी. कदा कीर्तनाशी सोडू नये पुराण श्रवण कीर्तन मनन निधिध्यास साक्षात्कार. क्रमाने सगळं आले. निधिध्यास लागेल तेव्हा होईल, कधी होईल केव्हा होईल काय काळजी करायचं कारण नाही. आपण मनन करतो आहोत का सारखं त्याचं, का मनात प्रपंचातले विचार सुरू आहेत सारखे, याचं कसं होईल त्याचं कसं होईल, माझ्या याच्यात काय रोल आहे का त्याच्यात रोल आहे का, काही आपला कुठेही रोल नाही. जगामध्ये जो रोल आहे तो दिलेला आहे तो आपण करतो, आणखीन आपण कसलेही रोल आपल्यावर नाही. मग हे जर नाही आहे तर मग आपलं मनन कशाचं राहील, मग ते भगवंताचं राहिलं, त्या विचारांचं राहिलं तर मग निधिध्यास, मग माणसाला ओढ. त्या ओढ तेव्हा आहे जेव्हा मननाची परिसीमा आली, तेव्हा माणसाला ध्यास लागला की हा मिळालाच पाहिजे. बाकीच्या गोष्टीचं लहान मुलांचं असंच, एकदा ते खेळणं आणायचं म्हणून आपण चुकून बोलून बसतो. चुकून बोललो तरीसुद्धा ते त्या क्षणी जे लावून धरतात, केव्हा जायचं केव्हा आणायचं केव्हा आणायचं. मध्ये तुम्ही अजून 10 गोष्टी त्याला सांगा, मग ते केव्हा हो बरोबर म्हटलं तुम्ही आता म्हणून चुकलो बडायला मनातल्या मनात, तर त्यांना काय कळणार, मग ते केव्हा. आता ते केव्हा म्हणजे आता संध्याकाळी जाणार, कोणीतरी नेणार, बाहेर जाणार, ते मिळणार का नाही माहीत नाही, 4 दुकानं हिंडणार, कदाचित आज मिळणारही नाही. त्यातलं त्याला काही समजत नाही. ह्याला बालबुद्धी म्हणून ठीक आहे, पण मोठ्या बुद्धीला काय म्हणावं, ते केव्हा ते केव्हा, अहो ते होणार, देणार म्हणलं देणार, पण तसं होत नाही. मग ते केव्हा, तेव्हा मग ह्यात त्याचाच ध्यास लागतो. त्या मुलाला जसा एखाद्या नवीन खेळण्याचा आणून झालेली बात होती, आणून जी झाली ना त्यातला मनुष्याचा रस संपतो. बघा तुम्ही आजपर्यंत जे वस्तू खाऊन झाली त्याच्यातलं रस संपला माणसाचं, संपलं. त्याच्या दृष्टीने जे काय झालं आहे ना ते आता सगळे इतिहास जमा झाले असतात. अरे वास्तविक त्यावेळेला काय ध्यास घेतला होता तुम्ही, कल्पना करून बघा आपापल्या आयुष्यामध्ये कशाचा ध्यास घेतला होता आणि त्याचं पुढे काय झालं. काय नाही झालं, ते वस्तू झाल्यानं गेल्या पण मोडल्या, पण काय नाही त्याच्यातलं तळायला. घरं बांधून झाली, बदलून झाली, इकडून तिकडे जाऊन झालं, सगळं झालं. म्हणजे हे आता हे मायाजाळ आहे. त्यामुळे हे जर सगळं असं आहे तर आपल्याला निधिध्यास लागायचं म्हणजे सदैव ही गोष्ट ध्यास मला कधी मिळेल हे जे बाकीच्याचं वाटतं ते भगवंताबद्दल वाटणं म्हणजे मायाजाळाचा भेद झाला माणसाचा. तो करून देण्यासाठी ही पुराण श्रवण कीर्तनं मननं सगळं. मग मनन आहे सतत. मला ही अवस्था सापडेल. काय निर्विचार अवस्था असते, निर्विचार वैशारद्याम अध्यात्म प्रसाद. अध्यात्मप्रसाद म्हणजे भगवंताचा जे मूळ आहे, जन्माचं ते मूळ बघितलं ना, तसं तिकडे जो त्याच्याही मुळाशी सगळ्याच्या ह्या मायाच्या सगळ्याच्या मुळाशी हो कोणी हा करता आहे त्याचं मला काहीतरी पुसट का होईना पण काहीतरी मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांच्या दृष्टीने हे आहे. ते ध्यास घेतल्यानंतर कुठेतरी एक त्याची चुणूक आपल्याला भगवंताची जरूर मिळून जाते. तर निर्विचारासाठी ते आहे ना अध्यात्मप्रसाद कोणासाठी आहे, तेव्हा तो कळणार कोणाला आणि मग तो मिळणार कोणाला, तर ज्याला हे अशा तऱ्हेनं मनन लागलं, मनन करून करून शेवटी ध्यास लागला आणि मला भगवंत पाहिजे हे ज्याचं ठरलेलं आहे. बाकीच्या गोष्टी त्याला काही नको आहे त्याच्यातला भाग नाही, त्याच्या वाट्याला येणार नाहीत असंही नाही, त्या वाट्याला येणार, त्याचे कर्तव्यात चुकलं तर परत ते करावं लागणार, सगळं तडीला त्याला न्यावंच लागणार, त्यात काही शंकाच नाही. पण उडवून घेतलेलं नाही प्रपंच. ज्यात मला लक्ष घालायला त्यांनी सांगितलं त्यात लक्ष घातलं आणि ज्यात मला घालायला सांगितलं नाही त्यात घातलं नाही, तर मनुष्य किती सुखी राहील आपण कल्पना करून बघितलं तरी बरं. की ज्यात मला लक्ष घालायची काही गरज नाही आहे, नातवंडांचे प्रपंच आहेत, ह्यांचं आहे, लग्न झाली आहे, ते पुन्हा बाळा ते बघतील आता काय करायचं ते, तसं होत नाही, ते असं करणे ते तसं करणे.
वळण लावून चुकतं आहे. आता जे काय चुकतं ते आपल्या पिढीत आपण सुधारलं असतं तर ही वेळी आली नसती, नाही का. जे काय चुकतं आहे त्याच्यामध्ये भगवंत राहायला खरं सांगायचं तर. बाकीची सगळी वळणं आजपर्यंत लावून झालेली आहेत बरं का. शेकडो वर्ष माणसं वळण लावतातच वेळ, आपण असंच वळण लावून आलो. पण हे आपण ते जाऊन पुढे काय होणार नाही. जर गरज असेल तहा नेलेला मनुष्य विहिरीकडे येतो. आपल्याला त्याच्यासाठी वेगळं काही त्याला सानवेवी कळावे वगैरे काय करायची गरज लागत नाही. अगत्य यावे वगैरे काय, कुठली विहीर आज अगत्य यावे म्हणून त्याच्याकडून कधी आपल्याला काय संदेश बिंदेश आला आहे, काय मेल आली, काय आलं, काही नाही, काही होत नाही. ते म्हणते तहान लागली तू ये. मग तसं त्याला जर गरज लागली तर तो विचारेल. पण तो विचारत का नाही कशाला, आपल्या मागे नाही आहे तो प्रपंच, आपण कशाला लावूया. तर ते काम आपल्या जागी आपलं काम केलं तर जगामध्ये काम खूप कमी आहे. क्षणभर विचार करून बघा, पण जगामध्ये खरोखरच किती काम आहे आपल्याला तसा विचार केला तर भगवंताला वेळ देऊन पुरून उरेल एवढं तिकडे वेळ मिळेल. पण ते हे इकडचं आपण आटोक्यात ठेवलं असलं तर ते आटोक्यात ठेवता येणं या अर्थाने मायाजाळ नासतं. मग हे निरुध्यास, तो ध्यास लागलेला आहे की केव्हा होईल हा ध्यास. जो प्रापंचिक गोष्टीबद्दल, लहान मुलाचा खेळण्याबद्दल, मोठ्यांचा प्रपंचाबद्दल जो ध्यास आहे तेवढाच ध्यास भगवंताचा लागला तरी खूप. त्याच्यापेक्षा किमती वस्तू आहे ती मिळवायची, सार्थक करायचं म्हणजे त्याच्यापेक्षा ध्यास जास्त पाहिजे. खरं म्हणजे प्रपंचाच्या कुठल्याही वस्तूपेक्षा जास्त ध्यास ज्याचा प्रपंचाचा तो चटकन पुढे गेला म्हणून. प्रपंचा कुठल्याही वस्तूपेक्षा, काहीही घटनेपेक्षा, कशाहीपेक्षा, अन्न पाण्यापासून सगळ्याचा. माणसाला अन्न पाण्याचा ध्यास लागत नाही. हे करूया ते करूया, आज हे केलं, उद्या ते करू, उद्या परवा ते करू, काय किती दिवस हे करतात. आता ते शरीर स्वतः थकलं, त्यालासुद्धा नाही पचत, हो की नाही. मग असं झालं तरीसुद्धा अजून उद्या परवापर्यंत एवढं केलं नाही आहे कुठे. ह्यांच्याकडे बघितलं त्यांच्याकडे बघितलं, खूप दिवस काय करा, खूप दिवस जे केलं ते करत राहाल तर अजून खूप दिवस असेच राहाल आणि शेवटी तसेच राहाल. काय याच्यापेक्षा सांगायचं. त्यामुळे आता हे खूप दिवस केलं ना, उलटं आता ते न करण्याची बुद्धी व्हायला पाहिजे की नाही. खरं म्हणजे काहीतरी तृप्ती म्हणून नाही केलं, काय तृप्ती, आणि ती या मायाजाळात शक्यताच नाही कशात तृप्ती व्हायची. त्यामुळे ते काही नाही हे ज्याला कळलं त्याचा वेळ राहतो. मग त्याला भगवंताचा ध्यास लागेल. भगवंत ध्यास लागला त्याला दुसरं सुचत नाही काय, भगवंत बस, बाकी काय नाही. आता हे काय वाटत आहे, स्वयंपाक ठीक करून घ्या, मोकळा. स्वयंपाकघरात गेल्यानंतर ज्यांना म्हणजे हे माऊलींचंच बरेच वेळा काम असतं, अनेक वेळा पुरुषांनाही पडतं, ही गोष्ट खरी आहे. पण तरीसुद्धा ते गेल्यानंतर ज्याला चटकन कौशल्याने त्यातून बाहेर पडता येतं आणि तो कामाला मोकळा होतो, त्याला प्रपंचाचं ते जे सांगितलं ना इह साधे, ते इह साधतात. कारण ह्यामध्ये अन्न चुकत नाही, माणसाला स्वयंपाक चुकत नाही, त्याला खाण्याची वस्तू काय, जे पदार्थ काय ते चुकत नाही. पण ते किती तो कौशल्याने पटकन येऊ शकतो ह्याच्यात त्याचं खरं आहे. तो त्यात बसला तर 4 ताससुद्धा बसेल आणि उठायचं ठरलं तर 2 काय 1.5 तासच उठेल. उरलेला 2.5 तास भगवंताचे आहेत. मग त्याचा ध्यास लागला असतं तर इथं लवकर आवडतं, त्याचा ध्यास लागला नसलं इथं अजून 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 करत राहील मनुष्य. मग तेच तो बाहेर सगळीकडे सगळ्या गोष्टीत अजून 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 करत राहतो. मग ती लहान मुलं अजून अजून म्हणत नाही का, आणि शेवटी त्या आईला आवर्त घ्यावं लागतं. मग वस्तू लपून ठेव, त्या सांगू नको, हे सगळे प्रकार का करावे लागतात, मोठ्यांना का करावे लागतात, तर ते अजून अजूनच करत राहतात. त्याला कळत नाही की ह्याने आपल्याला अपचन होईल, शेवटी त्रास होईल, हे त्याला कळत नाही. म्हणून शेवटी मोठ्यांना ती वस्तू थोडीशी ठेवायची, उरलेली मागे ठेवायची, इकडे ठेव तिकडे ठेव मागं ठेव, काहीतरी करून संपले म्हणून एखादा त्याला सांगायचं. एकदा संपले म्हटलं की मग थांबतच. इतकं संपले म्हणेपर्यंत भगवंताला त्रास देऊ नये आपण, आपल्याला एवढी बुद्धी मान काम दिलेलं आहे. तर त्यामुळं किती करायचं किती नाही, कुठे थांबायचं कुठे नाही, हे ज्याला कळलं त्याला हे हा ध्यास लागण्यासाठी जे मनन लागतं ते करण्याची शक्यता आहे. ते मनन केल्यानंतर ते जसं सबीज दिलं त्याला काही करावं लागतं पुढचं काम, ते करायला त्याला वेळ मिळेल आणि मग त्याच्याकडून निरिध्यास झाली या साक्षात्कार. मग त्याला भगवंत अनुभवायला येतो साक्षात करू. तर ते प्रत्यक्ष जसा एखादा गोष्टीचा अनुभव जेव्हा डोळ्याने पाहिली म्हणतो तसं त्याला साक्षात्कार व्हावा. साक्षात्कार झाली या सहज समाधी, तुका म्हणे उपाधी गेली त्याची, आता ती त्याला बांधू शकत नाही. उपाधी राहतात ही समज, उपाधी राहतात पण त्या आपल्याला बांधू शकत नाही आणि बाधतही नाहीत. उपाधी राहणार, प्रपंच राहणार. मुक्त झाला म्हणजे सगळे निघून गेले प्रपंचातली माणसं, असं होत नाही. आणि तोही जाऊ शकत नाही आणि त्याची गरज पण नाही. उलटा आता त्याची गरज इकडेच जास्त आहे. कारण बाकीच्यांना सोडवायचं कसं, तो जो सुटलेला आहे तो सोडवतो. त्यामुळे त्या नियमाने त्यांना राहावं लागतं. मग ती उपाधी गेली ज्याची जाणा ब्रह्मतोची, झाला अंतरी निवाला पूर्णपणे झाला राहतो कैशा रीती त्याची. आता स्थिती सांगतो मी, दोन्ही तिन्ही प्रकारच्या आहेत. सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत, राहतो मूर्खवत जगामध्ये. एक त्याला नावच ठेवू देत, त्याला काय काळायची कळेल. भगवंत जगाच्या शब्दाला किंमत नाही द्यायची, सांगितलं ना. ते अशाश्वताला किंमत दिली नाही, तसं नाही देणार. शाश्वतानी काही म्हणू दे, महाराज काही म्हणू दे, ते आपल्याला मान्य आहे. ते चुकलं म्हणू देत आपल्याला चालेल.
सांगतो मी ऐका मनोगत, राहतो मूर्खवत जगा माझे. जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. तो त्याच्या स्थितीतून बाहेर येत नाही आणि बाहेर जे असेल जसं जमेल त्याप्रमाणे तोंड देतो. निमग्न तो. कारण मला सांगा, जगाचं समाधान करायला जाऊन होतं का कधी? कोणाचं होत नाही. घरातलं तसं समाधान होणार नाही. त्याने मुख एक गोष्ट म्हटली, आपण केली की झालं बाबा आता नाही. तो दुसरी सकाळी उठले की दुसरं काहीतरी सांगेल. पण पुन्हा ते झालं नाही म्हणून तो असमाधानी राहणार. जगाचं समाधान करणं. आज महापुरुष आले, एवढे बाकीचे 57 माणसं आली तरीसुद्धा ते कधी झालं नाही. आपल्याला एवढं मराठी राज्य स्थापन झालं तरीसुद्धा पुढच्या पिढीचं समाधान नाही करता आलं. मुलांचं नाही मिटवता आलं. काय करणार? हा जगाचा न्याय. तेच सगळं समजावून द्यायला त्यांच्याकडे बसलेलं जाऊन समर्थांच्याकडे. का महाराज शिवाजी महाराज का जाऊन बसले? एवढा जो साक्षात हे आहे, अवतारी पुरुष आहे, तर त्याचं ते कर्तव्य म्हणून त्यांनी केलं. तुकोबांच्या भजनात जावत नव्हतं, आपल्याला कल्पना आहे ना. इथे एकदा आले तर जाऊ नये असं वाटलं, इथून हालू नये. पण शेवटी त्यांनी त्याला पाठवलं समजूत घालून, तुमचं इथं कर्तव्य नाही, तिकडे आहे, ते करा. त्यात तुमचं जे असेल ते ही त्याच्यातच आहे आणि तुम्हाला जे स्मरण आहे तेवढं पुरेसं आहे. बाकी तुमचं तर आम्हाला काही नकोच आहे. पालखी घोडे हे तो बऱ्यात न पडे आधीच पाठवून दिली होती परत. पण तेच करून पुन्हा परत आले तरीसुद्धा त्याचा मार्ग त्यांच्याकडून हाच, तुम्ही तुमचं कर्तव्य करा. तर तसंही आहे. म्हणून शेवटी समर्थांच्याकडे जाऊन सुद्धा हेच सांगावं लागलं. मग त्यांनी त्यांना समजत घातली आणि सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो असे जे लोक आहेत तीच ही समजूत पटवू शकतील आणि तेही त्याच मार्गानं जगाशी जमवून घेतात. कारण जग कोणाचंच जग समाधान करीत नाही. कसं पुरुषांचं करणार आहे का? तर ते तर म्हणणार इहलोक आणि परलोक साधा, जे श्रेष्ठ आहे, ज्याच्यात निरुपाधिक सुख आहे ते तुम्ही साधा असं ते म्हणतात. मग ते तर कळायला आणि समजून घ्यायला आणि करायला आणखीन अवघड पडणार. त्यामुळं ते त्या जगाचं समाधान त्यांना होणार नाही. मग अशा वेळेला जगात पिशाचं अंतरी शहाणा, म्हणजे बरोबर सांगितलेलं आहे. मग काही वेळेला ही वागणारी मंडळी तशी पण आहेत आणि काही लक्षणं देणार आहेत, काही मौन पाळणार आहेत. ते काय बोलतच नाहीत, त्याच्यावर रमण वगैरे बोलतच नाहीत. आमच्या प्रापंचिक गोष्टी सांगून काही संपत नाही आणि त्याला आम्ही किती फाटे पडू हे सांगता येत नाही. मग त्यांना ते काय आवडत नाही, तुम्ही गप्प बसतात. तेव्हा तेही करतात. म्हणजे जगात पिशाच्या अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो सदा जैसा मकरंद. अंतर्बाह्य भेद वेगळाले. अंतर्बाह्य भेद वेगळाले. वेगळाले भेद किती त्यासती, हृदगत त्याची गती न कळे कवणा. त्यांच्या अंतरंगाची कल्पना येणार नाही. आणि जसा अथांग सागराचे ठाव माणसाला लागत नाही, जसा आकाशाचा ठाव लागत नाही, तसा सत्पुरुषांच्या अंतःकरणाचा ठाव लागत नाही. त्यात एकच असतं, ते निमग्न सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. ते तिथंच असतात, एवढं लक्षात ठेवा. आता ते कुठे वावरतात काय, त्याच्याशी काय संबंध नाही. न कळे कवणाला हे जी त्याचे वर्म आहे. कोणाला कळत नाही हेच वर्म आहे. कारण कोणाला कळलं तर तो त्याच स्थितीत असेल. हां, मग त्याला कळायचा प्रश्नच राहत नाही. तुम्ही कुठेही जा, त्याचे उत्तर त्यांच्याकडे असतं. तुम्ही कुठे गेलात म्हणून त्याच्यात पुढे पडले, योगी जाणे वर्म खूण त्याची, खूण त्याची जाणे जे तैसे असती. कोण उगाच नाही काढ, तसं व्हा म्हणून ते साधू होऊन साधू ओळखावे. हे जे सांगितलं ते त्यासाठी की तसे असाल तर बरोबर कळेल. तुका म्हणे भ्रांती दुजी आला. इतरांना भ्रांतीत पडणार आहे ते सगळं. त्यांच्या आपल्याला चरित्र पिळणार नाही, कारण ती त्यांच्या पातळीवरची आहेत. आपण जर त्या पातळीवर जाऊ तर सगळं बदलेल. आपल्याला पचवायची गरजच नाही. जे सहजच पाण्याचं पाण्यासारखं आहे. त्यांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे जे जैसी गाव आहे तैसे जाते म्हणा. आता त्यांच्याजवळ भगवंत असणारच. तर तशा तऱ्हेच्या अंतःकरणाची आपल्यालाच सवय नाही म्हणून आपल्याला ते मानवत नाही. ते जसं एखादा पदार्थ जसा त्याचं काहीतरी त्याला तिखट मीठ सगळं असल्याशिवाय ते बरं वाटत नाही, तसं झालं आहे ते. आपल्याला ही सगळी माया इतकी भिरून गेलेली आहे की बस शांतपणे जप कर म्हटलं तर त्याला चुळबुळ होतं. त्याचं कारणच हे आहे की ते आणि खूण त्याची, तो ते ज्या स्थितीत आहेत, ब्रह्मी सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो, खूण त्याची जाणे जे तैसे असती. तुका म्हणे भ्रांती तुझी आला. जे तैसे असती. आपल्याकडे आपल्याला माहीत असेल की आपले भाऊराव आठवलेंचे आपल्याला हे आहेच कल्पना आहे. त्यांच्याविषयी काही गोष्टी आपल्या निघाल्या घरगुती. आपल्याला यांच्या म्हणजे डॉक्टर आठवले यांच्यामुळे त्यांचे वडील या नात्याने खूप त्यांच्या काय आयुष्यात पुढे घेऊन आले ते काय माहिती नाही. इतक्या सत्पुरुषांचा सत्संग लाभणं. आणि ते आळंदीचे नरसिंह सरस्वती आहेत, त्यांचे ते शिष्य होते. पुढे त्यांचं कामही त्यांनी खूप केलं. त्यांच्या ह्याचं ट्रस्टचं काम खूप केलं. त्यांचा रमणांपासून सगळ्यांशी संबंध होता, आपल्याला माहिती आहे. यांचे आणि योगच त्यांच्या हातावर होतं. रमणसुद्धा रमणानं म्हणजे काय सांगू, रमणानं त्यांनी
हे करून म्हणजे ज्ञानेश्वरी इंग्रजीमधून त्यांना सांगितले. प्रमाणे शांत चित्ताने ऐकून घेतली. म्हणले असा काही अलौकिक ग्रंथ या भारतभूमीत आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. म्हटले आय डिडंट नो, मला कल्पना नाही. म्हणजे काय लेवलला ते काम करत असतील असं. पण नाम घ्यायचा याचा प्रश्न आला. ते गुप्ते महाराजांच्याकडे गेले होते. नाशिकचे गुप्ते महाराज आपल्याला माहिती असेल, हे सगळे सोमवालेच आहेत. त्यांचं ते आत्मप्रभा वगैरे आपण वाचलं असेल तर त्याच्यात ते आहे. त्याच्यात आहे, दुसरीकडे आहे. हे सोहमवाल आहे अगदी शुद्ध. म्हणजे प्रत्येकाचा एक मार्ग असतो तसं तो आहे. तो खूपच निरुपाधिकच्या अगदी ओमच्या जवळच आला. आता 6 आम्ही एवढाच मार्ग राहिला. तो प्रत्येकजणच आहे. तर तो मार्ग सापडणं, तर ते तिथं गुप्ते महाराजांच्याकडे गेले होते. गुप्ते महाराजांना नमस्कार करायचे, सगळं बाकी सगळं. म्हणून लौकिकाला त्यांच्याकडे फार काही किंमत नाही. त्याच्यानं काही होतच असं नाही. रोज देवळात गेला म्हणजे देव झाला असं नाही आहे. रोज देवळात गेला म्हणजे त्याला आठवण झाली एवढं तरी आहे. फक्त तो तसा आणखीन अनेक ठिकाणी रोज जात असेल. ते त्याच्यात तर देवळातलं किती राहणार त्याच्याजवळ, त्याच्यावर अवलंबून आहे. आणि खरा भक्तिभावाने गेला असता ते एकदा गेला तरी बस आहे त्याला. तर असं आहे ते. तर हे कसं आहे ते त्यांना गुप्ते महाराज म्हणले सांगतो ते ऐकशील का, सांगतो ते ऐक. ते काय नाही म्हणले, काही एक नाही दोन नाही म्हणायचं. सांगतो ते ऐकशील का, बरं ठीक आहे राहू दे म्हणले. चहा मागवला दोघांना. चहाचे कप ठेवले, दोघेही चहा प्याले. आणि त्यांनी काय केलं ते त्यांना काय कळलं नाही. पण नंतर पुन्हा एकदा विचारलं चहा प्यायला की सांगतो ते ऐकशील का आता. नाही म्हटले. सांगतो ते ऐकणार का, नाही म्हटले. मी म्हणले ठीक आहे ये पुन्हा आल्यावर. पुन्हा गेले. नंतर बरेच महिने झाल्यावर परत एकदा इच्छा झाली की अरे आपण त्यांच्याकडे गेलो नाही खूप दिवसात, तर आता त्यांच्याकडे जाऊया महाराजांच्याकडे. मग गेले. महाराजांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यावेळेला म्हणले ते झालं नेहमीप्रमाणे इकडे तिकडे गप्पा झाल्या. मग म्हणले असं कर. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे त्यांना थोडं पंगुत्व होतं. आपल्याला गुप्ते महाराजांची कल्पना असेल तर त्यांना पंगुत्व होतं. तर ते म्हणले मला जरा पाठवणीला घेऊन ते कोपऱ्यात नेशील का. काय सत्पुरुषांची म्हणून म्हटलं खूण ज्याची त्याची जाई ना तसं आहे ते. पाठवणीला घेऊन जरा तिथं नेशील का. म्हणजे नेतो. ते करायला त्या सांगणार ते ऐकशील का, नाही. पाठवणीला बसलो होतो काय तोडले. बरोबर सगळ्या टप्प्यात तर झालंच. पाठवणीला घेतलं त्यांना आणि पाठीवर बसले. आणि हे खरोखर याच्या पाठवणीला बसले. आणि जाता जाता म्हटले सांगतो ते येणार का. कारण आता कानाची झाला अगदी. आता खरे मंत्र असे कानात वगैरे द्यायची पण पद्धत आहे. तर म्हणून त्याच्यावरनं कानमंत्र दिला आहे. म्हणजे ते जे म्हणतात ना पुढे आता सून आली विठ्ठल 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 विठ्ठल. तर ते असं मग कोणीतरी कानमंत्र दिलेलं दिसतोय असं मग म्हणाला. मग ते कोणी बाहेरचं सांगू काय सांगू आपल्या मनासारखं वागत नाही म्हणणं म्हणजे आलं सगळं. तर त्यावरनं तो निघाला. मूळ शब्द खूप चांगला आहे. तर ते कानात सांगायचं काय त्याला सांगू नये आणि त्याला बरोबर त्यालाच कळावा आणि त्याला नीट कळावा. सगळे उद्देश त्याच्यात आहेत. तर तिथं पाठवणीला बसल्यावर जवळ आल्यावर म्हणले सांगतो ते नाही ऐकणार नाही ऐकणार म्हणले. पहिला ठेवलं परत जाग्यावर. म्हणले हे बघ मी मागच्या वेळेला पोटात गेलो आता पाठीवर बसले एवढं लक्षात ठेव. तरी तो ऐकत नाही. जाऊ देत म्हटले. ते पोटात गेलो म्हणजे काय. आणि चहा पिता पिता त्याच्यातला अर्धा कप त्याच्यात ओतला होता. आपल्या चहातला त्याच्यात ओतला होता. तो चहा त्यांच्यातल्या त्या मार्गाने का होईना पोटात जाऊन तरी हा ऐकेल. पाठीवर होऊन नाही ऐकलं. म्हणजे खरं सत्संगाचे एवढं पुण्याचं हे पार्श्वभूमी घेऊन आले तरी त्यांना ते झालं नाही. नाही झालं ठीक आहे. आणि नंतर महाराज गेले. मगही लागलं ओढ लागले. अरे ते सांगत होते आपण काय सांगत होते असं विचारलं नाही. काय सांगा ते सांगा तरी म्हणे सांगतो ते ऐकणार का. हा जो मुद्दा आहे तो काय सांगतो ते ऐकणार का. आपण शेवटपणे नाही म्हटलं. सांगतो ते ऐकायला तरी पाहिजे होतं. म्हणजे आणि आता त्याला काय पर्याय राहिला नाही ना. मग पुढं मग विषण्णात आहे ते असं कुणीतरी हे असले देहात असले ते गेले म्हणजे मग नंतर सगळं ब्रह्म आठवतं. मग त्यावेळेला वाटायला आलं काय जावं. मग त्यांच्या ओळखीचे जे होते त्यांनी त्यांचे स्वरूपानंदांच्याकडे जाणं येणार होतं. ते स्वरूपानंदांच्याकडे तर स्वरूपानंदांच्याकडे गेलं त्यांनी बोला म्हटले बसा. पूर्वी येऊन गेलेलेच होते. सत्पुरुष आहेत माहिती आहे. फार ते काय मोठ्याने काय बोलायचं नाही. बोलले तर मोजकंच एवढं प्रकृती क्षीण सगळं. तर ते जवळ बसले. सांगतो ते ऐकणार का म्हणले आता. होय म्हटले. हा जोडले खूण त्याची जाणे ते तैसे असते योगी जाणे वर्म खूण त्याची. आता त्यांना काय हे जाऊन सांगितलं होतं का त्यांनी काय त्यांच्या खुणात त्यांना माहिती होतं. म्हणून तिथं बसल्याबरोबर विचारलं सांगतो ते ऐकणार का ऐकणार. आणि मग त्यांनी कानात सोहमचा विचार सांगितला. तो त्यानंतर
हे अनेकांची अशी स्थिती. त्यांनी कानात ओंकार म्हणली होती, त्यांना पुढं ऐकूही नसं झालं तर नुसतं ओंकारच ऐकू येत असे फक्त. ते काय सांगत होते ते किती हितासाठी होतं. माणसांना कानात आवाज येत नाही, म्हातारपणी असं होतं. हे काही दोषातला भाग आहे. ते उणीवेणी काहीतरी ऐकवायला लागतं, सारखं काहीतरी करत गुडमुड भुरमुड म्हणून असं वाटत राहतं. होतं असं, ते काही फार मोठंही नाही. पण कानात भुणभुणवणं वेगळं आणि कानात ओंकार उतरणं वेगळं नाही. काय ह्याच्यात काही फरक आहे की नाही, तो सत्पुरुष करू शकतात. म्हणून त्यांनी म्हटलं, कोण त्याची जाणे ते तैसे असं ती तुका म्हणे भ्रांती तुझी आला. आता ओंकार होत राहतो याची जर त्याला वाटलं हे असं कानात का ओंकारसारखं येत राहतो म्हणून तो दाखवायला गेला. आता काय सांगणार त्याच्यात नाही का. ते म्हणणार तुम्हाला काहीतरी भ्रम झाला आहे वगैरे. तुझी आला भ्रांती भाविकाला शांती. एवढा कानात ते घुमत आहेत, ते त्यांनी दिलं आहे म्हणून घुमत आहे. आणि त्यांची देणाऱ्याची ताकद काय असेल तो पुढे एवढं घुमतो. दुजियाला भ्रांती भाविकाला शांती. साधूंची ती वृत्ती लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाले. तेव्हा तिथून थेट आलेलं त्यांच्यापर्यंत पोचवलं. निंबर्गी महाराजांनी आकाशातून नाव आणलं वगैरे जे म्हणतात देवाकडून, ते म्हणायचे सगळं. निंबर्गी महाराजांनी देवाकडून नाव आणलं आणि ते सगळ्यांना उपलब्ध करून दिलं. हे जगावर नाहीतरी नाम सिद्ध करून देणे हा संतांचा उपकार आहे जगावर. महाराज म्हणले नाही का, नाम सिद्ध करून देणं. असे अनेक नामं सिद्ध करून ठेवलेली आहेत. त्यामुळे ते त्या अर्थाने सिद्धमंत्र किंवा सिद्ध नाम झालं, कारण ते तिथे लीन झालेत. साधूंची ती वृत्ती लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाले. जळात आटले लवण जैसे. परत नाही बाहेर काढतात. ज्याला परत बाहेर काढतात त्याची अजून यर्धार आहे समजायचं. मिळाले, चांगलं आहे, तिथपर्यंत झालेत, तादात्म्य झालेत, पण कधी फिरतील सांगता येत नाही. मग नाही परत बाहेर येतील का. जळात आटले लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्यातून या. तसं हे आहे असं म्हटलं. म्हणजे एकदा ती स्थिती प्राप्त व्हावी म्हणून खरं हे सगळे प्रपंच करायचं नाही. तर काय आहे असं ते म्हणून त्याचीच अवस्था आहे बाकी सगळ्यालाच. पण ती स्थिती मिळावी की ज्यातून आता एकदाच ते मीठ विरघळत लवण जळात आटले लवण जैसे, एकदा ते त्यात मिसळलं की पुन्हा तुम्हाला हे माझं मीठ वगैरे काढून दाखवा बाहेर वगैरे काही नाही. ते मीठ पुन्हा नाही सापडणार. ते आता तद्रूप होऊन गेलेलं आहे. मग आता तद्रूप जे झालं तसं झालं की काय आनंदाला म्हणून तरी ते म्हटले आम्हाला आनंदाला. हे जे मागे म्हटलं ना, भयभीती नाही आनंद ते सगळं त्यासाठीच की तिचे आनंदच भरून राहिले. लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्यातून या. त्यासारिखे तुम्ही जाणा साधुवृत्ती पुन्हा न मिळती मायाजाळ. न मायाजाळात नाही अडकलं तर कडे जिथे बसलेले तिथे ते मिसळून गेलेले आहेत. आता ते जगात असल्यामुळे काही निघूनच गेले. आपल्याला माहिती आहे काही निघून गेले ते मला कुठं काय माहीत पण नाही त्यांचं काय झालं काय. म्हणजे अशी पद्धती आहे. पण असे फार क्वचित बाकीच्यांनी उलटे जगात असली गप्प राहून का होईना कार्य केलं, सांगून कार्य केलं, म्हणून कार्य केलं, भजन केलं, सगळं केलं. त्यासारखे तुम्ही जाणा साधुवृत्ती पुन्हा न मिळती मायाजाळ. येतात पण मायाजाळात येत नाहीत. मायाजाळ त्यांना पुन्हा रे बाधेना सत्य जाणा तुका म्हणे. इथेपर्यंत हे सगळं त्यांनी आणलेलं आहे. सत्य जाणा तुका म्हणे. आता सत्य हे सांगतात त्रिवार पुनरावृत्ती करून सांगतात. त्याचा अनुभव आहे म्हणून सांगतात. तर त्यासारखे तुम्ही जाणा साधुवृत्ती. त्यासारखे तुम्ही जाणा साधुवृत्ती. त्यासारखे तुम्ही जाणा साधुवृत्ती. पुन्हा न मिळती मायाजाळ. पुन्हा न मिळती मायाजाळ. मायाजाळ त्यांना पुन्हा रे बाधेना. मायाजाळ त्यांना पुन्हा रे बाधेना. सत्य जाणा तू का म्हणे. सत्य जाणा तू का म्हणे. दुजियाला भ्रांती भाविकाला शांती. दुजियाला भ्रांती भाविकाला शांती. साधूची ती वृत्ती लीन झाली. साधूची ती वृत्ती लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाले. लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाले. जळात आटले लवण जैसे. जळात आटले लवण जैसे. लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी. लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी. येत नाही खरे त्यातून या. येत नाही खरे
त्यातून त्यासारिखे तुम्ही जाणा साधू वृत्ती, त्यासारिखे तुम्ही जाणा साधू वृत्ती. पुन्हा न मिळती माया जाळ, पुन्हा न मिळती माया जाळ. माया जाळ त्यांना पुन्हा रे बाधेना, माया जाळ त्यांना पुन्हा रे बाधेना. सत्य सत्य जाणा तू का म्हणे, सत्य सत्य जाणा तू का म्हणे, सत्य सत्य जाणा तू का म्हणे. तुकाराम विजय या आठवड्यात आता पुढचे आहे. आपल्याला त्या दिवशी काही मध्ये उपासनेचा दिवस नाही किंवा एकत्र येणं जरा अवघड आहे, तर पुढच्या शनिवारी नाथषष्ठीच आहे. आणि ही राहिलेली हे सगळं जे आहे त्या अर्थाने म्हणजे अगदी तांत्रिकदृष्ट्या तसं नव्हे, पण तरीसुद्धा येणे भवव्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आणमज, इथे त्यांचं म्हणणं संपलं. टाळा आणि कंथा धाडिली दिशाणी, घ्या रे ओळखून सज्जन हो. शेवटी जे सांगितलेलं आहे ते आपल्या ह्या तुकोबा संकीर्तनाच्या शेवट आहे. म्हणून ते 12 अभंग शेवटी आहे. आधीचे सगळं आपण आता तसंच तुकाराम संकीर्तन सुरू झालेलं आहे 3.5 वर्ष झाले. त्यातले 1 वर्षामध्ये इतर रामायणांच्या संबंधी ह्याच्या संबंधी असं काही मध्ये काही वेगवेगळे संकीर्तन होऊन गेले, विवरणं होऊन गेली. पण मुळात त्याला म्हणजे त्याच्यावर जवळजवळ 2 वर्ष हा अभ्यास चालू आहे वेगवेगळ्या अभंगांच्या निमित्ताने. तर त्याचं सगळ्याची गाथा संपली आणि शेवटी हे 12 अभंग आहेत. म्हणून त्याची खूण म्हणून टाळा आणि कंथा धाडिली निशाणी, घ्या रे ओळखून सज्जन हो. माझे दंडवत तुम्हा सर्व लोका, देहासहित तुका वैकुंठाचे. म्हणजे त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात, ती मुक्ती त्यांना प्राप्त झाली. त्याच्यानंतर हे फक्त परोपकारासाठी सांगितलं. आता तर काहीच राहिलं नाही, केवळ उपकार. ह्या तो अजून एकदा जाता जाता जसं एखादा मनुष्य सांगतो एवढं असं, तर तेवढं तशासाठी हे सांगितलेलं आहे. ते आता आपण संगतीच्या याला बघू पुढच्या शनिवारी असा विचार, त्यांचा काय विचार आहे तो खरा, त्याप्रमाणे होईल. तर ते पुढच्या शनिवारी अनायासे षष्ठी आहे. इकडे 12 अभंगांचीही सांगत आहे. शेवटचा अभंग आता 12 आहे. स्वर्गलोकी होऊन आले हे अभंग, धाडी येले सांग तुम्हा लागी. नित्य नेमे यासी पडता प्रतापे, जळतील पापे जन्मांतरीशी. तया मागे पुढे रक्षी नारायण, मांडिल्या निर्वाण उडी घाली. याचं काय बुद्धीचा पालट नासेल कुमती, होईल सद्भक्ती येणे पंथे. सद्भक्ती झाली या सहज साक्षात्कार. तर ती तिथपर्यंत ते आले. 12व्यात हे सगळं देऊन गेले. आता काहीच सांगणे पुसणे सांगणे काय नाही. आता त्यांच्या दृष्टीनं काय करायचं ते जगाच्या कल्याणासाठी करून झाले. किती आयुष्याच्या दृष्टीने किती अल्प खरं, पण एवढ्या आयुष्यात ते एवढं करून गेले. आणि एवढ्या विलक्षण प्रतिकूल अशा सगळ्या ऐहिक अवस्थेमध्ये, आणि ते आपल्याला ऐहिकात कल्याण कशानं होतील हे सांगून गेले. परलोकीचं त्यांच्या हाती, मोक्ष तर पाठी आठवडा येते त्यांना, ते बाकीचं बघ आठवडा त्यांना वेद नाही हे नाही सगळं. वेदांचा तो अर्थ हा मासीचं ठावा, याने भावा वार माथा, ते भार माथा इतकं सांगून घ्या. जे कुठे ते तर हायगेनी ठेवले सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे. तर या अर्थाने जिथे शेवट होतो तिथे आपला हा पुढचा शनिवार आता राहावा अशी एक ही आहे, इच्छा आहे संतांसमोर ठेवली, ती करून घ्यावी. आणि मग सद्भक्ती झाली या सहज साक्षात्कार होईल उद्धार पूर्वजांचा, हे सुद्धा सांगून ठेवले. आपला तर होईलच, पण त्याच्याबरोबर धरिले कुळ आपण तरला जे म्हटले ना सुरुवातीला, तसं झालो म्हणून त्यांनी सांगितलं. आणि हे जो करील जे सांगितलेलं आहे ते होईल उद्धार पूर्वजांचे, तो स्वतः उद्धरून जाईलच. होईल सद्भक्ती येणेमध्ये, सद्भक्ती झाली या सहज साक्षात्कार होईल उद्धार पूर्वजांचा. आणि हे केवळ व्हावं म्हणून जे काय सांगितलं ते आता त्याच्या पुढचं होईल उद्धार पूर्वजांचा, साधतील येणे यह परलोक. साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक. सत्य सत्य भाग वाजी सत्य सत्य भाग वाई तुम्हा,
परोपकारासाठी सांगितले देवा, परोपकारासाठी सांगितले देवा. प्रासादिक मेवा ग्रहण करा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. येणे भवव्यथा जाईल तुमची, येणे भवव्यथा जाईल तुमची. सख्या विठ्ठलाची आड मग, सख्या विठ्ठलाची आड साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक. तुकोबारा विठ्ठल विठ्ठल तुकोबारा, 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 विठ्ठल 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 विठ्ठल
जानकी जीवनस्मरण जय जय राम।